नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच सिरियस होणार आहे. ठीक आहे, माझी विनंती आहे तुम्हाला की हा व्हिडिओ तुम्ही पालकांसोबत बघा किंवा पालकांना शेअर करा. ठीक आहे, कारण ह्या गोष्टी तुमच्यासोबत सुद्धा आढळू शकतात यावेळेस. ठीक आहे, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू. आज आपण बोलणार आहोत एमएसटी सीईटीच्या पर्सेंटाईल स्कॅम वरती. ठीक आहे, याच्यावरती कोणीच जास्त ऍक्शन घेतलेली नाही बाळांनो. मी पूर्ण गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन करेल. ठीक आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट इंजिनिअरिंग फार्मसी कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. स्वप्न आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक चांगलं कॉलेज मिळवून द्यायचं. ठीक आहे, प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाहीये, पण ऍटलीस्ट जे माझ्या चॅनलशी जुडलेले आहेत त्यांना एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवून देणं हे स्वप्न आहे. म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. ठीक आहे, कॅप राऊंड रिलेटेड सगळ्या अपडेट्स व्हॉट्सअप ग्रुपला येतात, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. आता बघूया एक्झॅक्टली झालंय काय बाळांनो. ठीक आहे, आता ही एक मेरिट लिस्ट आहे बाळांनो. इथं मी ऍप्लिकेशन आयडी इरेज केलेला आहे कारण ऍक्शन होऊ शकते माझ्यावरती, है ना. तर पण ह्या गोष्टी तुमच्या निदर्शनात आणून देणं माझ्यासाठी गरजेचं आहे. ठीक आहे, आता ही मेरिट लिस्ट आहे बाळांनो, है ना. मेरिट लिस्ट म्हणजे काय असतं बाळांनो, ही सीईटी सेल डिक्लेअर करते. ठीक आहे, मेरिट लिस्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल 4 लाख विद्यार्थी एमएसटी सीईटी मध्ये बसले, तुमची त्याच्यात रँक काय आहे बेसिकली, है ना. तुमचा 1 नंबर आहे, 40वा नंबर आहे, 1 लाखावा नंबर आहे, 2 लाखावा नंबर आहे, जो पण तुमचा नंबर असेल. तुम्ही आता तुमचं असतं ना क्लासरूम मध्ये फर्स्ट कोणी येतं, कोणी सेकंड येतं, कोणी थर्ड येतं. क्लासरूमच्या ऐवजी पूर्ण महाराष्ट्रात फर्स्ट कोण आलं, सेकंड कोण आलं, थर्ड कोण आलं, 100 कोण आलं, 200 कोण आलं, या ज्या रँकिंगला आपण मेरिट लिस्ट म्हणतो बेसिकली. सोप्या भाषेत समजलं. आता ही मेरिट लिस्ट जेव्हा डिक्लेअर केली बाळांनो, तेव्हा खूप काही आपण पण हल्ला केला होता, पण त्याच्यावरती काही रिझोल्युशन नाही आलं होतं. ठीक आहे, आता ही तर खूप मोठी गोष्ट आहे, मी तुम्हाला अजून काही गोष्टी सांगतोय. ठीक आहे, आता बघा, जी रँक 1 होती बाळांनो सीईटी मध्ये मागच्या वर्षी 4 लाख 4.5 लाख विद्यार्थी बसले होते, त्याच्यामध्ये जी रँक 1 होती, पहिला नंबर ज्याचा आला होता बाळांनो, त्याचे किती पर्सेंटाईल आले होते, पर्सेंटाईल 100 पर्सेंटाईल आले होते बाळांनो. ठीक आहे, मॅथ्स मध्ये पर्सेंटाईल किती आले होते, 100, है ना. टोटल पीसीएम मध्ये फिजिक्स पर्सेंटाईल किती आले होते बाळांनो, 99.99. ठीक आहे, म्हणजे टोटल पर्सेंटाईल त्याचे 100 आले होते बेसिकली. ठीक आहे, जर ज्या विद्यार्थ्याचे 100 पर्सेंटाईल येत आहे, 100 पर्सेंटाईल म्हणजे मोठी गोष्ट असते बाळांनो, है ना. त्या विद्यार्थ्याचे HSC बोर्डाला पर्सेंटेज किती आलेत माहितीये का, 51.67, है ना. मॅथ्स मध्ये फक्त 60 मार्क होते, फिजिक्स मध्ये फक्त 43 मार्क. फिजिक्स मध्ये फक्त 43 मार्क बाळांनो, 43 मार्क फिजिक्स मध्ये. आणि एमएसटी सीईटी मध्ये फिजिक्स मध्ये किती, 99 पर्सेंटाईल. आता हे विद्यार्थ्याने काही मॅनेज केलंय का सीईटी सेलची चुकी आहे, इथं मी काहीच बोलत नाहीये, है ना. इथं मी पर्टिक्युलरली माझं ओपिनियन नाही देते, पण तुम्ही या गोष्टींना थोडंसं लक्ष द्या. मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही म्हणणार असू शकतो सर, मे बी ड्रॉपर असेल, त्याचं मागच्या वर्षी बोर्डाचा चांगला नसेल गेला, त्याने 1 वर्ष सीईटी साठी ड्रॉप घेतला असेल आणि त्याने नंतर सीईटी दिली असेल आणि चांगलं केलं असेल. ठीक आहे, तुमचा पण व्हॅलिड पॉईंट आहे, पण मी असं म्हणतो ना, 1 विद्यार्थी असेल 10 मध्ये, 2 विद्यार्थी असतील, है ना. 50% विद्यार्थी पहिल्या 20 रँक्स मध्ये तसे आहेत बाळांनो. आता तुम्हाला सांगतो, आता हे तर काहीच नाही, चला दुसरी रँक बघा, 100 पर्सेंटाईल मॅथ्स मध्ये, 100 पर्सेंटाईल. आणि मॅथ्स मध्ये याच्या बोर्डामध्ये किती मार्क, फक्त 54 मार्क बोर्डामध्ये, फक्त आणि फक्त 54 मार्क. ठीक आहे, 5वी रँक बघा, 100 पर्सेंटाईल सीईटी मध्ये, मॅथ्स मध्ये किती मार्क, 53 मार्क, फिजिक्स मध्ये 43 मार्क. ठीक आहे, त्यानंतर आता तुम्हाला एक अजून दाखवतो. 15वी रँक बघा, महाराष्ट्रात ज्याची रँक 15वी येते त्याचे मॅथ्स मध्ये पर्सेंटाईल किती आहेत माहितीये, 100. ज्याची 18वी रँक येते त्याचे मॅथ्स मध्ये पर्सेंटाईल किती आहेत माहितीये, 100. आणि त्याचे मॅथ्सचे गुण बघा, बोर्डामध्ये गुण किती आलेले, 40 मार्क, 35 मार्क बोर्डामध्ये. सीईटी मध्ये बोर्डामध्ये किती मार्क आले, फक्त 35 मार्क बाळांनो. ज्याचे 35 मार्क येतात बोर्डामध्ये मॅथ्स मध्ये, त्याचे 100 पर्सेंटाईल सीईटी मध्ये कसे आले, मला नाही समजत हे गणित. जर तुम्हाला माहित असेल तुम्ही मला समजवा वाटल्यास तर. खूप हल्ला झाला होता लास्ट इयर, पण खूप हल्ला केला आम्ही, खूप काही व्हिडिओज बनवले होते, पण काही त्याचं रिझोल्युशन आलं का, नवीन मेरिट लिस्ट आली होती का, नाही, काहीच रिझोल्युशन आलं नाही. ठीक आहे, हे मी काही एक्झाम्पल दाखवले बाळांना. आता तुम्हाला सांगतो, मॅथ्स मध्ये किती पर्सेंटाईल, 99.97. मॅथ्स मध्ये फेल आहे बाळांनो, बोर्डामध्ये बोर्डच्या पर्सेंटेज मध्ये फेल आहे, फेल. बोर्डामध्ये जो विद्यार्थी फेल होतोय मॅथ्स मध्ये, त्याला 100 पर्सेंटाईल कसं काय येत आहे सीईटी मध्ये, मला नाही समजत आहे. ठीक आहे, या गोष्टीवर विचार करा. आता माझं काय म्हणणं आहे बघा. ठीक आहे, या गोष्टी जी धांदळ झालेली आहे, ठीक आहे, जी पण गोष्ट झालेली आहे, ठीक आहे, त्याविषयी आपण का झाली याचं पण मी उत्तर देतो तुम्हाला. पण हे विद्यार्थी किती असतील बाळांना, तुम्ही खचून नका जाऊ. जर 4 लाख विद्यार्थी बसले, तुम्ही समजा 100 विद्यार्थ्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या असतील, विद्यार्थ्यांची पण चुकी नसेल, मे बी सीईटी सेलची चुकी असेल, काही असू शकतं तिथं. ठीक आहे, मी कोणत्याच डिरेक्शनला तुम्हाला पॉइंट आउट नाही करत आहे.
100 विद्यार्थी असतील, 100 विद्यार्थ्यांनी तुमचं नुकसान खूप काही होणार आहे का? डेफिनेटली नुकसान होणार आहे, पण डायरेक्ट खचून नका जाऊ की यार इथं तर स्कॅमच होणार आहे, इथं तर घोटाळाच होणार आहे. नाही बाळांनो, 100 विद्यार्थी सोडा, त्यांची मे बी काही रिझन्स असतील है ना. आता हे झालं कसं होतं ते पण मी एक्सप्लेन करतो, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केली, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. जरी कमी मार्क आले असतील बाळांनो, तरी त्या मार्क्सनुसार एक टॉप टियर कॉलेजमध्ये CSIT पॉसिबल आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, लास्ट इयर असे भरपूर विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते बाळांनो, तरी ते आज महाराष्ट्राच्या टॉप कॉलेजेसमध्ये शिकताय. का माहितीये? व्यवस्थित काउन्सिलिंग केली, व्यवस्थित काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवून घेतली, व्यवस्थित ऍडमिशन प्रोसेसला समजलं, व्यवस्थित डॉक्युमेंटेशन केलं, कोणतं डॉक्युमेंट कुठून काढायचं, कुठं सबमिट करायचं, कुठं ओरिजिनल द्यायचे, कुठं डुप्लिकेट द्यायचे, कॅप राऊंड कसे खेळायचे, कॅप राऊंड 1चं कॉलेज कसं बुक करायचं, पुढच्या राऊंडला कसं जायचं, फ्रीज कसं करायचं, फ्लोट कसं करायचं. स्पॉट राऊंड मध्ये VITला 27% ऍडमिशन भेटलेले. आयटीला तुम्ही जाऊन चेक करा, नॉन कॅपचे कट ऑफ्स 27% VITला ऍडमिशन भेटलेलं है ना. सगळ्या गोष्टी पॉसिबल असतात काउन्सिलिंग थ्रू. ठीक आहे, त्यासाठी काउन्सिलिंग खूप गरजेची बाळांनो. आणि असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते बाळांनो, तरी थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का माहितीये? फक्त प्रत्येक गोष्ट स्वतःहून करायला गेले, ऑप्शन फॉर्म स्वतःहून बनवला. तुम्हाला महाराष्ट्राच्या 350 कॉलेजेसची आयडिया आहे का? आयडिया असेल तर स्वतः बनवा ऑप्शन फॉर्म. ऍडमिशन प्रोसेस स्वतः करायला गेले. तुम्हाला माहितीये का फ्रीज कसं करतात, फ्लोट कसं करतात माहितीये का तुम्हाला? डॉक्युमेंट्स कसं व्हेरीफाय करतात हे माहितीये का तुम्हाला? माहिती असेल सगळ्या गोष्टी स्वतः करा. नसेल माहिती, पर्सनल काउन्सिलिंगची हेल्प घ्या. वाटल्यास तर कुठूनही पर्सनल काउन्सिलिंग करा, पण करा. ठीक आहे, डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1, 2, 3, स्पॉट राऊंड, फ्रीज, फ्लोट, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड, मॅनेजमेंट लेवल राऊंड, स्कॉलरशिप फीस. भरपूर विद्यार्थ्यांची फीस 3-3 लाख रुपये होती, ती झिरो केली बाळांना आपण. का माहितीये? व्यवस्थित स्कॉलरशिपचं मार्गदर्शन देऊन त्यांना लॅपटॉपची स्कॉलरशिप, हॉस्टेलची स्कॉलरशिप, ट्युशन फीची स्कॉलरशिप, भरपूर प्रकारच्या स्कॉलरशिप उपलब्ध आहेत. सगळ्यांबद्दल सांगितलं जाईल तुम्हाला. एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला असाइन होतात बाळांनो, ते नेहमी तुमच्या सोबत असतात. कधी काही डाऊट आला त्यांना कॉल करा, मेसेज करा, नेहमी तुमच्या सोबत असतात ते. ठीक आहे, ते तुमची कॉलेज लिस्ट बनवतील, तुमचे पर्सेंटाईल किती आले, कोणती कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये बघताय, कोणत्या ब्रांचमध्ये ऍडमिशन बघताय, सगळ्या तुमची रिक्वायरमेंट समजून त्यानुसार प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जाईल कुठं तुमचा नंबर लागतोय. त्यानुसार बेस्ट कॉलेज लिस्ट बनेल, बेस्ट ऑप्शन फॉर्म बनेल, तोच तुम्हाला CETला सबमिट करायचा आहे, जेणेकरून एक कमी मार्क्सला पण आपल्याला चांगलं कॉलेज टार्गेट करता येईल. जरी तुमचे हाय मार्क्स आले असतील बाळांनो, ओव्हर कॉन्फिडंट नका होऊ. 50% काम अजूनही बाकी आहे. जरी 50% काम चुकवलं थर्ड क्लास कॉलेजमध्ये जाणार. आणि जरी तुमचे लो मार्क्स आले असतील बाळांनो, खचून जाऊ नका. 50% काम बाकी आहे. 50% काम व्यवस्थित केलं तर टॉप लेवल कॉलेजमध्ये जाणार बाळांनो. बेस्ट कॉलेज लिस्ट, बेस्ट काउन्सिलिंगच तुम्हाला टॉप लेवल कॉलेजमध्ये पोहोचवते. तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू बाळांनो. इथं एक चूक तुम्हाला खूप महाग पडते. ठीक आहे, हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. काही अडचण असेल तुम्ही या व्हॉट्सअपला विचारू शकता. कॉल जास्त रिसिव्ह नाही करू शकत, कारण हा माझा पर्सनल नंबर आहे. असं नाही कोणाला बसवलंय फक्त कॉल उचलण्यासाठी, कॉल करण्यासाठी, सर काउन्सिलिंग घेऊन घ्या बेटा, काउन्सिलिंग घ्या, काउन्सिलिंग घ्या, या गोष्टी आपण नाही करत. ठीक आहे, जेन्युअनली तुम्हाला वाटत असेल मी तुमची हेल्प करू शकेल, नक्कीच काउन्सिलिंग मध्ये रजिस्टर करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, चला आता बघूया आता हे झालं का होतं बाळांनो. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला अजून एक रिपोर्ट दाखवतो मी. हा आता आर्टिकल आहे. ठीक आहे, प्रमोद सरवळे ठीक आहे यांनी न्यूज आर्टिकलमध्ये हे आर्टिकल दिलं होतं. CET 2025 CET पर्सेंटाईल वाढीचे प्रबोधन, चौघांना अटक, मुंबई पोलिसांची दिल्लीत कारवाई, अशी होती गुन्हे पद्धत. ठीक आहे, आता पहिली जी गोष्ट सांगितली ती वेगळी, आता ही दुसरी गोष्ट बघा बाळांनो. महाराष्ट्र CET परीक्षेत पर्सेंटाईल वाढून देण्यासाठी आरोपी हे विद्यार्थ्यांकडून 15 ते 20 लाख रुपयांची मागणी करत होते. दिल्ली येथून हे आरोपी महाराष्ट्र, गुजरात, बिहार, राजस्थान तसेच इतर राज्यातील विद्यार्थ्यांना दिवसा तसेच रात्री व्हॉट्सअपद्वारे संपर्क करायचे. आरोपींना संपर्क केल्याने विद्यार्थ्यांकडून अधिक माहिती घेतली असल्याचे पोलिसांनी सांगितले. ठीक आहे, आता बघा असेही खूप कारनामे झालेले आहेत. ठीक आहे, की 15-20 लाख रुपये द्या तुम्ही आम्हाला, आम्ही तुमचे पर्सेंटाईल वाढून देतो किंवा आम्ही तुम्हाला पेपर देतो. ही खूप काही गोष्टी CET मध्ये पण झालेल्या आहेत बाळांनो. पण आता हा व्हिडिओ आत्ता बनवण्याचं कारण काय? आत्ता तुम्हाला सावध करणं. कारण आता तुम्हाला खूप साऱ्या युनिव्हर्सिटीज कॉल करणार आहेत. काय करणार आहेत? युनिव्हर्सिटीज कॉल करणार आहेत. काय सांगतील? तुमचं ऍडमिशन लगेच बुक करा, तुमचं तिकडं ऍडमिशन कॅन्सल होऊन जाईल म्हणून लगेच बुक करा. ठीक आहे, अशा खूप काही तुम्हाला फोमो क्रिएट करतात. फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. तुमचं ते कॉलेज निघून जाईल त्यासाठी लगेच बुक करा. हे तुम्हाला करायचं नाहीये. ठीक आहे, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये कोणत्याही क्षणी ऍडमिशन भेटून जातं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता भरपूर तुम्हाला एजंट्स कॉल करतील, तुमचं ह्या कॉलेजमध्ये आम्ही ऍडमिशन करून देतो, 5 लाख रुपये द्या तुम्ही, तुमचं या कॉलेजमध्ये मॅनेजमेंटने ऍडमिशन करून देतो, डोनेशनने ऍडमिशन करून देतो. यांना बाहेर काढायचं बाळांनो. ठीक आहे, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मॅनेजमेंटने ऍडमिशन घ्यायचं ना, डायरेक्ट कॉलेजला व्हिजिट करा. कोणत्याही एजंट थ्रू गेले तुमचे पैसे 100 आणि 101% वाया जाणार आहेत. या गोष्टीची मी तुम्हाला आज लिखत देऊ शकतो. ही गोष्ट प्लीज एजंट पासून दूर राहा. तिसरी महत्वाची गोष्ट बाळांनो, फेक काउन्सिलर.
फेक काउन्सिलर म्हणजे तुम्हाला सांगतो, ठीक आहे, भरपूर आता युट्यूबवरती तुम्हाला जो नाही तो काउन्सिलिंग विकतो, ठीक आहे. मी असं नाही म्हणत की माझ्याचकडून काउन्सिलिंग घ्या, तुम्ही त्यांच्याकडूनही घेऊ शकता, पण कॉलेजच्या स्टुडंट्सकडून नका घेऊ. जे रेप्युटेड टीचर्स आहेत, 8-10 वर्षापासून जे काम करताय त्यांच्याकडून घ्या काउन्सिलिंग, माझं असं म्हणणं आहे, ठीक आहे. काउन्सिलिंग गरजेचे आहे, तुम्ही माझ्याकडून नाही घेणार, कुठून ना कुठून घ्या, पण काउन्सिलिंग गरजेची आहे. कारण एक चूक तुमचं ऍडमिशन कॅन्सल करून देते बाळांनो. फक्त कॉलेजच्या स्टुडंट्स जे स्वतः कॉलेजमध्ये शिकताय, त्यांच्या 2nd-3rd इयरला बॅक लागलेले, तुम्ही त्यांच्याकडून काउन्सिलिंग घेतात बाळांनो. प्लीज या गोष्टीवर थोडंसं लक्ष द्या. त्यानंतर कॉलेज लिस्ट जे काउन्सिलर बनवताय बाळांनो, मी असं बघितलं लास्ट इयरला काही काउन्सिलर सगळ्या विद्यार्थ्यांना सेम कॉलेज लिस्ट. अरे बाळांनो, तुमची पर्सेंटाईल वेगळी आहे, तुमची कॅटेगरी वेगळी आहे, तुम्हाला वेगळ्या सिटीमध्ये जायचंय, तुम्हाला वेगळ्या ब्रांचमध्ये जायचंय, सगळ्यांना सेम कॉलेज लिस्ट कसं काय चालेल? तुमची कॉलेज लिस्ट एक कॉलेज लिस्ट बनवायला आमचे काउन्सिलर 8-8 दिवस घेतात बाळांनो, 8-8 दिवस. थोड्या गोष्टींकडे लक्ष द्या बाळांनो, तुमची आता खूप लूट होणार आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो, ठीक आहे. पण तुम्हाला योग्य डिसिजन घ्यायचा, मी तुमच्या सोबत आहे प्रत्यक्षाने, है ना. नक्कीच तुम्ही काउन्सिलिंग मध्ये रजिस्टर करू शकतात. जर तुम्ही मला आधीपासून बघताय, तुम्हाला विश्वास आहे, नक्कीच एनरोल करा बाळांनो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, नक्कीच एनरोल करा. काही अडचण असेल या नंबरवर व्हॉट्सअप करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा.